आपल्याला एका गोष्टीचं दुःख झाले म्हणजे ते आपण दररोज काम करून एसटी मध्ये आम्हालाच एसटी भेटली नाही, आम्हाला टँकरनं जावं लागले वयच्या. उज्जैनची न पकडता आम्ही भोपाळची गाडी पकडल्या, कारण गाडी भेटणं म्हणजे लेट झाली ती, त्यामुळे दुसरी गाडी. सॉरी मित्रांनो, एक विषय मोठा झाला आहे आपल्यासोबत, कारण आपण रविवारी ट्रिप काढणार होत्या. आता डायरेक्ट ट्रिप निघाली आपली उज्जैनला. माझ्यासोबत सिनियर 2 मित्र आहेत, अजून कोण कोण येणार आहेत मला माहिती नाही. आता त्याच्यामुळे चर्चा लई चालली, त्यामुळे ब्लॉग काढायला वेळ भेटला नाही. तर आपला सुट्टीचा डायरेक्ट टाईम झाला, मला तेव्हा मोबाईल भेटला, आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग बी नव्हती. तर आज आपण संध्याकाळी ट्रेनला जाणार आहे. आता तयारीतीन घरी जाऊन करायचं. अचानकच म्हणले तू येतोस का, तर मी हा बोलून टाकलो, कारण मला असं जायचं होतं शिर्डी साईबाबांना. माझं सॉरी म्हणजे माझं जाणं झालं नाही. ज्यांनी प्लॅन केले तेच हागले. आता हे नवीन प्लॅन झालं आपला डायरेक्ट उज्जैनला. तर भेटू उद्या उज्जैनला. तर आता संध्याकाळपर्यंत काही झालं दाखवायसारखं ब्लॉगमध्ये तर बनवून राहा, लगेच दाखवतो. तर मित्रांनो, आपला मराठी माणूस एक सुरुवात केला एक छोटी, त्याला सपोर्ट करा प्लीज. आणि तर मित्रांनो, आपण घरी आले, आंघोळ केल्यानंतर एक मित्राची बॅग आणल्या, कारण आपल्या बॅगची चेन तुटली होती. आता आपल्या संगत असलं लय म्हणजे सुरुवातच आपली अशी होती. त्यानंतर आता काय काय भरावं ते कळणं आले, आणि काय कोणते कपडे घ्यावं ते बी कळणं आले. तर आपण निघाले आता कुठं, उज्जैनला. तर आता बघू काय काय भरायचं. मला तर मित्र म्हणले 2 ड्रेस घे म्हणलेत, आणि त्यानंतर आता इथून जायचं आहे आपल्याला. आता मी जातो, मस्ती बिस्ती सगळी करत्या. पहिली वेळेसच चलो असं म्हणजे दूर गावी, आणि उज्जैनला म्हणजे आउट ऑफ स्टेट, बाहेर राज्यामध्ये पहिलंच चलो. आणि त्यानंतर बघूत आता काय होते. आंघोळ केला, आता वेळ नाही, कारण 6ला इथून निघायचं आहे, 5:30 वाजल्यात. तर तिथं भेटू, मित्रासंग ब्लॉग काढतो. एस टी बस स्टँडवरून इथं मनमाडला जायचं, मनमाडून मग सीधा मनमाडून मग उज्जैनला एक ट्रेन आहे, ट्रेननं जायचं आहे. तर बघू प्रवास कसा होतं काय नाही. आजचा ब्लॉग म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये निघताना वेळेस आणि तेवढंच राहील, आणि तिथून निघाल्यानंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या सकाळपासून चालू होईल, उठल्यापासून, आणि आजच्या ब्लॉगमध्ये झोपेपर्यंत. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. त्यानंतर जेवढं मागचं झाले ड्युटीवर आज काम जास्त नव्हतं, त्यामुळं काय दाखवलं नाही. मस्त. तर आपल्याला लय खुशी होती की आपण उज्जैनला चालल्या म्हणून ब्लॉग चालूच करण्यात आला नाही. तर डायरेक्ट बस स्थानकावर आल्यावर चालू केलाय. पब्लिक आहे. तर इथून निघायचं आहे. आपले 2 मित्र पहिलेच येऊन बसले सिनियर, बघू ते कुठं आहेत. आता निघाले आम्ही, माझ्यासोबत 2 आहेत, आणि तिघं तर सोडायला चालेल. बघू आहे हे 4, आम्ही ती 2, 6 जण जाणार आहे. पूर्ण बस नव्हती, लेट झाली म्हणून आता आम्ही एक टँकर थांबिले पेट्रोलचं. दादा येऊ का? आपल्याला एका गोष्टीचं दुःख झाले म्हणजे ते आपण दररोज काम करून एसटी मध्ये आम्हालाच एसटी भेटली नाही, आम्हाला टँकरनं जावं लागले वैजापूरहून मनमाडला. तर अशा गोष्टी होतातच आमच्या संगे. तर भेटू आपण आता ठीक मनमाडला जाऊन. मनमाड स्टेशनला आल्या, इथून प्रवास चालू झाला. इथून लिफ्टला जायचं तिकीट काढायला. रेल्वे स्टेशन लय मोठं दिसाले. एक 6 प्लॅटफॉर्म आहेत, 6-7. पुण्यापेक्षा मोठं रेल्वे स्टेशन आहे इथं. आणि इथून आपल्याला जायचंय उज्जैनला. बघू, खूप आम्ही हिंडलो. आता एक विचार केला, पहिले जेवण घेऊ, पहिलं पूजा करू. त्यामुळे निघाले आम्ही जेवायच्या दिशेने. बघू जेवत्या जेवल्यानंतर बघू काय पुढचं नियोजन. प्रत्येक गोष्ट दाखवली जाईल जर दाखवायसारखी असेल तर. श्रीराम मंदिर, जय श्रीराम चौक. तर पहिलं जेवण घेऊ, जेवल्यानंतर बघू. पहिलं जेवायकडेच निघाले आम्ही. डिस्कशन करून आम्ही एक निर्णय घेतला आहे. 70 रुपयाला थाली आहे इथं. तर 2 भाज्या आणि 4 चपात्या असं काहीतरी आहे वाटतं, ऐकलं नाही. तर बसू, टेबल बुक केलं आहे, हॉटेल बघून प्रकारे थाळी आहे. टोटल 6 जण आहे. 2 पोळ्या आणि भात आहे. आणि आता हॉटेल मस्त आहे नियोजन. जेवून घेता, जेवल्यानंतर ब्लॉग चालू करता. तिथून परत निघाले आम्ही रेल्वे स्टेशनच्या मध्ये. तर जात्या बघत्या ट्रेन 11ला आहे वाटतं.
आणि तिकीट काय काय नाही सर्व दाखवत्या. सर्वात मोठं स्टेशन दिसाले मी तर पहिली वेळेसच एवढ्या मोठ्या स्टेशनमध्ये आलो, रेल्वे स्टेशनमध्ये. बघूत काय काय होतं नियोजन. ते आमची गँग ऑन गँग आल्यानंतर डायरेक्ट बुकिंग ऑफिसला आले आम्ही. पहिले तिकीट काढून घेता, बघता किती आहे काय नाही. रांग लावतात तिथं सगळेच. कशाला रांगेत थांबावर तिकीट काढल्या. टोटल 6 जणांचं 1600 रुपये तिकीट झाले. 265 रुपये काहीतरी तिकीट आहे एकट्याला उज्जैनला. इथून ट्रेन किती वाजता आहे? 11ला काहीतरी टायमिंग आहे वाटतं. तरी आमचे करते धरते तर निघाले इथून. बघू काय काय होते. पूर्ण धमाल. ट्रेन चालली आणि लय मोठं स्टेशन आहे. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पहिली वेळेस एवढं मोठं स्टेशन बघला. लय प्लॅटफॉर्म ते नाही तर मस्त आहे. पॉश आहे. अजून ट्रेन चालली म्हणून हे ट्रेनचा एक व्ह्यू दाखवलो. आम्हाला पण जायचं ट्रेनमध्ये. फुल ब्लॉग एक नंबर होणार आहे ब्लॉग. तर गाईज आम्ही कंप्लीट 9ला 9:15 आम्ही जेवण वगैरे केले. त्यानंतर जेवण केल्यानंतर डायरेक्ट पिक्चरला गेलं. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं दोन म्हणजे किती वेळ झाला भाऊ इथं बसले आपण? 2 तासापासून बसलेलो आहे इथं. ट्रेन 9:20 टायमिंग होता, पण आता सध्या 12:20 गाडी येणार आहे. भरपूर गाडी लेट झालेली आहे. मुलं उज्जैन जाण्यासाठी अति उत्साह झालेले आहे, पण गाडी लेट झाल्यामुळे अडचण येत आहे. जय श्री महाकाल. आता आम्ही अर्ध्या घंट्यापासून बसलेलो आहे. जेवण करून ट्रेन येणार आहे 12:15 वाजता. बोल की भाऊला काय बोलायचं? आमच्या भाऊचं युट्यूबला चॅनल आहे, किंवा म्या फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आमचा मित्र अक्षय आवळे, त्याचा भाऊ नांदेडकर आहे. इकडे ओम सूर्यवंशी महाराज आहे, तो ब्लॉगर आहे. तर भेटू आपण आता. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. धन्यवाद. हॅलो 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 काय व्हायला? हॅलो. बोल रे जज्जू, घोडेला बाहेर काही इकडून गाडी वेगळ्या करून राहिल्या. एकच गाडी वेळा नाही झाली. ती इकडे गपची ते थांबू नको. जाऊन शिकवले आर्यनला. आर्यन नाराज होईल बरं. इकडे चाल. काय रे सिंगिंग आहे. इथं माझ्याजवळ आर्यन आणि महाराज बसलेत. बाकीचे दोघं तिघं जण तिकडे बसलेत. आम्ही तिघे इथं बसल्या. जिथं जागा भेटेल तिथं बसल्या. गाडीमध्ये जागा लई आहे. उज्जैनची न पकडता आम्ही भोपाळची गाडी पकडल्या, कारण गाडी भेटणं म्हणजे लेट झाली ती, त्यामुळे दुसरी गाडी पकडल्या. कसं बस आता गाडी भोपाळला जाणार. भोपाळपासून ब्लॉग चालू आहे. तर आम्ही आता बसल्या म्हणजे आता भोपाळला उतरता आणि ब्लॉग आता सीधा भोपाळला चालू होईल आपला. तर हा ब्लॉगमध्ये वैजापूर ते मनमाड हे प्रवास दाखवलो. तर उद्याचा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. तुम्हाला सर्व कळेल आम्ही कसं कसं चल्या, कसं कसं उज्जैनला नाही. उज्जैनची ट्रिप ही लय भारी होणार आहे. तुम्हाला तर कळलंच आता कसं कसं काय काय होणार आहे पुढं, कारण लय मस्ती होणार आहे. आणि पोरंसोबत म्हणजे मस्तीच इथं. भेटू उद्या नवीन ब्लॉग.